कर्ज पुरवठ्याची मागणी, कर्ज लवकर द्यावं हा तो वेगळा विषय आहे, परंतु कर्ज देताना त्या ठिकाणी जो रेशो मागच्या वर्षी ठरवलेला होता 77% देण्याचा, 100 रुपयाच्या मागे 77 रुपये द्यायचे अशा पद्धतीचा निर्णय झालेला होता, मागच्या वर्षी दिला. यावर्षी तो 77च्या ऐवजी 66 केला, म्हणजे अर्ध्यावर आणण्याचा त्यांचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. हा प्रयत्न शेतकऱ्यावर अन्यायकारक आहे आणि शेतकरी पहिलेच विदर्भाचा संत्रा शेतकरी असो, सोयाबीनचा शेतकरी असो, कापसाचा शेतकरी अडचणीमध्ये आहे. कापसाला भाव मिळालेला नाही आहे, यावर्षी 7,500च्या वर त्या ठिकाणी दर मिळालेले नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही शेतकऱ्यासोबत हा निर्णय लादून त्या ठिकाणी त्याच्यावर अन्याय आहे आणि हा अन्यायकारक निर्णय आपण मागे घ्यावा अशा प्रकारचं त्या ठिकाणी काल जिल्हाधिकारी होते आणि सगळे बँकेचे अधिकारी होते. त्यांना मी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे का हा अन्यायकारक निर्णय तुम्ही मागं घ्यावा, अन्यथा मी बँकेवर त्या ठिकाणी कुलूप लावल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचं मंत्री साहेबांना मी आज जाऊन निवेदन देणार आहे. मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्यासोबत आहे, मुख्यमंत्र्यांचा विषय त्या ठिकाणी नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी काही असा निर्णय घ्या म्हणून त्या ठिकाणी सूचना केलेल्या नाही आहे आणि म्हणून हा बँकेनं परस्पर घेतलेला निर्णय हा तो मागे घ्यावा आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा.